आता कंटूर म्हणजे काय? कंटूर म्हणजे एवढंच की शेतातल्या सारख्या उंचीची बिंदू जोडून जाणारी रेषा म्हणजे कंटूर. तर जेव्हा ती एक कंटूर रेषा निघेल तर साधारणतः ते पॉइंट जोडायच्या आधी असा एक अंदाज घ्यायचा की साधारण याच्यातली एक मध्य काढायची आहे. म्हणजे जे सारख्या सुरळीत जे पॉइंट दिसतील तेच जोडायचे, जास्त खाली गेलेला आणि वर गेलेले पॉइंट सोडून द्यायचे. म्हणजे त्याला स्मूदनिंग म्हणतात. आणि मग असं स्मूथ करून ती कास्तकारीला ती आपल्याला पुढे चालून त्रास होऊ नये. आता कंटूर शेती का करायची आहे? आपला 55 ते 60 दिवसाचा पावसाळा 30 आणि 35 दिवसावर आला म्हणजे येते तर पाऊस एकदमच येते, आणि जे गॅप देते तर मग एकदम 15-15, 20-20 दिवस तर आपले पिकं माना टाकतात. नाही तर एवढं लागून पडते का त्या जास्त पाण्यामुळं पिकं खराब होतात. मग आता याच्यावर आपल्याला कुठलं तरी तंत्रज्ञान शोधलं पाहिजे. येणारा काळ तो अजून विस्कळीत होणार आहे. पाऊस काही कमी झालेला नाही आहे, पण विस्कळीत झालेला आहे. मग ह्या पावसासाठी आपल्याला कंट्रोल याच्यासाठी करायचं आहे की जे काही आपल्या शेतात पाऊस पडेल तर जवळपास 45 ते 55% त्या शेतात पडलेला पाऊस जिरण्याला आपल्याला जवळपास त्या शेतातून जी त्या पाण्यासोबत माती वाहून जाते बाहेर, ही काही माती म्हणजे दगड वाहून जातात का? हे त्या शेताचं पोत वाहून जाते. मग जर ही कंटूर रेषा जर एवढी काढली आणि असं त्याला समांतर जर पेरणी केली आणि कास्तकारी केली तर 65% नत्र म्हणजे अन्नद्रव्य शेतातले कमी होऊन जातात. 70% माती कमी होऊन जाते. मग आता तुम्ही ही माती म्हणजे त्या शेतातलं पोतच आहे, अन्नद्रव्यच आहे. बिलकुल गाळ म्हणजे सुपीक माती आहे त्या शेतातली, जी पाण्यासोबत मिसळून वाहून जाते. मग एवढ्यासाठी आपल्याला कंट्रोल करायचं. नाही तर किती खत विकून राजा नशीबच साथ देत नाही म्हणते, किती खत टाकावं काही जमतच नाही. नाही तर अशीच जर माती वाहून गेली शेताचं फूट तर 10 वर्षांनी त्या शेतात काय पीक? आता ती मुबलक काळी मातीचे थर एवढा जाडा दिलाय निसर्गाने म्हणून तो टिकून तरी राहिला. मग हा विचार आपण डोळ्यासमोर ठेवून आमच्या शेतीमध्ये, आणि शेतीशिवाय पर्याय नाही एवढं सांगतो. शेतीचे चांगले दिवस पुढे आहेत. जर जमिनीमध्ये सतत पाणी जर मुरल्या गेलं तर हे जे विहिरींचे पाणी पुन्हा परत येणार आहे, पुनर्भरण होणार आहे. आता अशी डोळस शेती आम्हाला करावी लागणार आहे.